नमस्कार. आज आपण पुन्हा नव्याने भारताचा इतिहास समजून घेणार आहोत. भारताचा इतिहास भाग 2 या टायटल किंवा या शीर्षकाच्या अंतर्गत आपण भारत हा 2000 इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन 300 या काळामध्ये ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडल्या, त्या घडामोडीच्या संदर्भात आपण भारताचा इतिहास समजून घेणं हे या मॉड्यूलमध्ये किंवा या लेक्चरमध्ये अपेक्षित आहे. त्यामुळे भारताचा इतिहास समजून घेताना आपण मागच्या वेळेस मौर्य साम्राज्याच्या नंतर जे काही उदयाला आलेले इतर जी राजघराणी होती महत्त्वाची, विशेषतः महाजनपदांच्या नंतर ज्यामुळे एक संपूर्ण उत्तर भारत हा एका मोठ्या साम्राज्याच्या अधिपत्याखाली आला होता, ते म्हणजे मौर्य साम्राज्य. आणि मौर्य साम्राज्याच्या नंतर किंवा मौर्योत्तर काळामध्ये जी काही महत्त्वाची घराणी किंवा राज्यव्यवस्था उभ्या राहिल्या, त्या संदर्भात आपण चर्चा सुरू केलेली होती. त्या संदर्भाच्या किंवा तो जो पूर्ण कालपट आहे, की ज्याला आपण मौर्योत्तर कालखंड म्हणतो. त्या मौर्योत्तर कालखंडाच्याच इतर जे काही महत्त्वाचे घटक होते, त्या घटकांच्या संदर्भात म्हणजे राज्यव्यवस्थेच्या संदर्भात आपण आजच्या लेक्चरमध्येही प्रकाश झोत टाकणार आहोत. त्यामुळे भारताचा इतिहास भाग 2 आणि कालखंड आहे इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन 300. हा जवळजवळ 500 वर्षाचा इतिहासाच्या संदर्भात आपण जी काही स्थानिक आणि परकीय राजघराणी आणि छोट्या-छोट्या डायनॅस्टीज उदयाला आलेत, तो सगळा भाग या मालिकेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मागच्या वेळेस आपण कुशाण राजघराणं समजून घेतलं होतं, की जे कुशाण राजघराणं हे मौर्योत्तर कालखंडाचाच एक महत्त्वाचा भाग होता. मौर्योत्तर कालखंडामध्ये या संपूर्ण भूभागामध्ये ज्याला आपण नॉर्थ वेस्टर्न फ्रंटियर्स किंवा उत्तर पश्चिमी जो भूभाग आहे भारताचा, त्या भूभागामध्ये जे काही महत्त्वाची राजघराणी उदयाला आली होती आणि काही स्थानिक होती आणि काही परकीय म्हणजे विशेषतः मध्यपूर्व आशियातून किंवा सेंट्रल एशियातून जे काही स्थलांतर झालेले वंश होते, ते वंश या ठिकाणी येऊन स्थायिक झाले, ज्यामध्ये इंडो पार्थियन होते, इंडो स्कायथियन होते आणि इतर बरेचसे ज्याला आपण मराठीमध्ये कुशाण, शक, हूण, कण्व अशा विविध नावांनी ओळखलं जातं. तर ही जी काही घराणी आहे, की जी खरं तर मध्य आशियामधून स्थलांतरित होऊन दिल्लीचा भाग किंवा भारताचा उत्तर-पश्चिम भाग इथे त्यांनी प्रवेश करत जवळ-जवळ मथुरापर्यंत आणि मथुराच्याही पलीकडे जवळ-जवळ खाली महाराष्ट्रापर्यंत काही राजघराण्यांनी आपला विस्तार केलेला आपल्याला दिसून येतो. याचा अर्थ असा नव्हता, की ही सगळी राजघराणी अत्यंत सहज गतीने या सगळ्या भूभागावर, या सगळ्या पट्ट्यावर बसली. काही स्थानिकांनी याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. स्थानिक म्हणजे इथली जी स्थानिक राजघराणी होती, ज्या काही व्यवस्था इथे होत्या, त्यांनी मौर्याच्या काळामध्ये काही विरोध झालेला आपल्याला दिसून येतो. तसंच उत्तरेतले आणि पश्चिमेमधले जे क्षत्रप होते, त्या क्षत्रपांनी सुद्धा प्रतिरोध करण्याचा प्रयत्न आपल्याला दिसून येतो. क्षत्रप हे एक स्थानिक राजघराणं म्हणून ओळखलं जाऊ शकतं, की ज्यांनी कुशाण आणि इंडो पार्थियन, इंडो स्कायथियन या सगळ्यांना विरोध केलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे मागच्या लेक्चरमध्ये आपण काय समजून घेतलं, की स्थानिकांनी केलेला विरोध, त्याचबरोबर परकीय आक्रमणांनी इथल्या सांस्कृतिक परिवेशामध्ये त्यांचं झालेलं सम्मिलीकरण आणि नंतरच्या काळामध्ये खरं तर ज्याला मौर्योत्तर कालखंड म्हणतात, त्या मौर्योत्तर कालखंडामध्ये शक, कुशाण इत्यादी राजघराण्याचा आपण अभ्यास केला होता. आणि ही सगळी राजघराणी खरं तर उत्तर प्रदेश म्हणजे वर्तमानातल्या उत्तर भारताच्या भौगोलिक सीमांवर किंवा भौगोलिक प्रदेशामध्ये होती. आज आपण हा जो फोकस आहे, म्हणजे त्याचा जो पूर्ण आकृतिबंध आहे, तो आकृतिबंध तसाच ठेवून केवळ त्याचे जे विविध रिजन्स आहेत किंवा वेगळे जे भूप्रदेश आहेत, त्या भूप्रदेशाच्या संदर्भात खरं तर हे कसं राज्यव्यवस्था निर्मिती झाली होती मौर्योत्तर कालखंडामध्ये, त्याचा अभ्यास करताना आपण प्रामुख्याने एक 4 महत्त्वाच्या राजघराण्यांचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. त्यामध्ये एक आहे की जे अत्यंत महत्त्वाचं, की जे आपल्या आजच्या लेक्चरचा अत्यंत महत्त्वाचा गाभा आहे, ते म्हणजे सातवाहन राजघराणं. दुसरं आहे चेर, चोला आणि पांड्या. ही 4 प्रमुख अशी राजघराणी मौर्योत्तर कालखंडामध्ये विशेषतः मध्य भारत आणि अति-दक्षिण भारताच्या संदर्भातला हा जो काही पटल आहे, आपण तो या लेक्चर्समध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
त्यामुळे टायटल आपला आपला आजचं जे प्रामुख्याने जो विभाग आहे, ते 2 विभाग आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया, की जे म्हणजे अर्ली स्टेट फॉर्मेशन इन डेक्कन अँड तामिळकम. तर ज्या महत्त्वाच्या राजघराणी चा आपण अभ्यास करणार आहोत, ते आहे सातवाहन, की जे दख्खन या भूप्रदेशामध्ये उदयाला आलेलं याच कालखंडामध्ये, की ज्या मौर्योत्तर कालखंडामध्ये उदयाला आलेलं एक महत्त्वाचं राजघराणं होतं, की ज्याचा संस्थापक सिमुक असा होता. सिमुक या नावाने तो ओळखला गेला. तर नेमकं दख्खन या भूप्रदेशामध्ये सातवाहनाच्या निमित्ताने कशा पद्धतीने राजव्यवस्थेची किंवा राज्याची निर्मिती झाली, हा एक महत्त्वाचा या मुद्द्यावर आपण प्रकाशझोत टाकणार आहोत. आणि दुसरं जे तामिळकम नावाचा जो भूप्रदेश आहे, तर तामिळकम भूप्रदेशामध्ये खरं तर तो अति दक्षिणेकडचा भारताचा वर्तमानातला भाग, ज्याला आपण आधुनिक परिभाषेमध्ये तामिळनाडू, केरळा हा जो पट्टा आहे आणि विशेषतः अति दक्षिणेमधले पूर्व समुद्रकिनारे आणि पश्चिम समुद्रकिनारे हे सगळे व्यापणारा हा जो भूप्रदेश होता, की जो खरं तर चोल, पंड्या आणि चेरा या 3 प्रमुख राजघराण्यांनी हा सगळा भूप्रदेश व्यापलेला होता. त्यामुळे प्रामुख्याने आपण दख्खनमध्ये उदयास आलेलं राज्यव्यवस्था आणि अति दक्षिणेमध्ये उदयास आलेली राज्यव्यवस्था या या मॉड्यूलच्या किंवा या विभागाच्या निमित्ताने, या युनिटच्या निमित्ताने समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यानंतर आपण महत्त्वाचा जो आहे, की याच सीरीजमध्ये किंवा याच मालिकेमध्ये अग्रेरियन सेटलमेंट अँड अग्रेरियन सोसायटी, ओके, हा एक महत्त्वाचा विभाग समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सातवाहन काळामध्ये दख्खनमध्ये असलेले सगळे काय शेती केंद्रित समाज व्यवस्था होती, किंवा किंवा जेव्हा सातवाहन आणि तामिळकम या प्रदेशाची आपण चर्चा करतो, तर आपल्याला असं लक्षात येतं, की या कालखंडापर्यंत शेतीचा एक वेगळा विकास झालेला आपल्याला दिसून येतं. आणि याच्या अगोदरच्या म्हणजे प्राचीन भारतामध्ये जी पॅस्टोरल सोसायटी होती, ती खरं तर मौर्य कालखंडामध्ये जरा स्थितीस्थावर झालेली होती. कारण तोपर्यंत शहरीकरण, त्या काळातलं जे शहरीकरण होतं, ते आपल्याला मौर्य कालखंडामध्ये सुद्धा झालेलं दिसून येतं. आणि त्यामुळेच विविध जे काही 16 महाजनपद होते, जे स्कॅटर्ड किंवा विभागलेले असे जनपद होते, ते पुन्हा नव्याने मौर्य साम्राज्याच्या अंतर्गत तो सगळा भूभाग त्या शहरीकरणाचा एक परिणाम म्हणून एकत्र आलेला दिसतो. परंतु मौर्य कालखंडानंतर पुन्हा नव्याने एक डिसइंटिग्रेशन किंवा एक वेगळ्या पद्धतीच्या छोट्या-छोट्या राज्यव्यवस्था आपल्याला क्षत्रप, सातवाहन, चोर, चेर, चोला, पंड्या या निमित्ताने संपूर्ण भारतामध्ये आणि प्रामुख्याने मध्य भारत आणि अति दक्षिणेकडचा भारत या ठिकाणी आपल्याला असा या दिसतात. परंतु या सगळ्यांचा जो अर्थव्यवहाराचा केंद्रबिंदू आहे, तो आहे शेती संदर्भातल्या समाज रचना आणि त्या शेती केंद्रित समाज व्यवस्था. त्यामुळे दख्खन आणि तामिळकम या 2 भूप्रदेशामधला राजकीय इतिहास समजून घेतल्याच्या नंतर आपण या भूप्रदेशामधल्याच शेतीच्या संदर्भातल्या ज्या काही भूरचना आणि शेती समाज, कृषी समाज हा नेमका कसा होता, त्याचे आंतरसंबंध कसे होते, त्यांच्यामध्ये कुठल्या पद्धतीचे वर्ग किंवा स्ट्रॅटिफिकेशन्स आपल्याला या काळात झालेले दिसून येतात, या सगळ्यांवर प्रकाशझोत आपण टाकणार आहोत. मराठीमध्ये या सगळ्याला आपण तामिळकम मध्ये प्रारंभिक राज्याची कशी निर्मिती झाली आणि कृषी वसाहती आणि कृषी संस्था, कृषी समाज हा कसा तयार झाला, या संदर्भात आपण प्रकाशझोत टाकणार आहोत. तर ह्याचं जे मूळ उद्देश आहे, म्हणजे खरं तर हा जो काही धडा आहे, हे जे काही मॉड्यूल आहे, ते समजून घेताना प्रामुख्याने आपण ह्या धडा समजून घेताना किंवा हे प्रकरण समजून घेताना त्याच्या पाठीमागचं उद्देश काय, ऑब्जेक्टिव्ह काय, ते समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. परिचयाच्या संदर्भात आपण अशी चर्चा करणार आहोत, की हे संपूर्ण कालखंड, या सगळ्या राज्यव्यवस्था मौर्योत्तर कालखंडाच्या राज्यव्यवस्था म्हणून ओळखल्या जातात इतिहासामध्ये. जरी या राज्यव्यवस्थांचा त्यांचा स्वतःचा एक इतिहास आहे, त्याचं स्वतःचं असं एकमेवाद्वितीय राज्यव्यवस्था असली, तरी सुद्धा एक मोठं बलाढ्य साम्राज्य, मौर्य साम्राज्य हे विभाजित झालेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या राज्यव्यवस्था उदयाला आलेल्या आहेत. त्यामुळे मौर्य साम्राज्याच्या परिप्रेक्ष्यामध्ये किंवा त्याच्या संदर्भात तुलना करून सुद्धा या मुद्दे सातवाहन आणि इतर जे काही 3 महत्त्वाचे राज्यव्यवस्था, की ज्या तामिळकम भूभागाच्या राज्यव्यवस्था म्हणून गणल्या गेल्यात, तर त्याच्यावर आपण प्रकाशझोत टाकणार आहोत, की ते सगळं समजून घेणार आहोत. त्याचबरोबर आपण
हा धडा किंवा ही सगळे प्रकरण समजून घेताना प्रामुख्याने कुठल्या पद्धतीचे ऐतिहासिक साधनं हे स्रोत म्हणून वापरण्यात आले किंवा कुठल्या स्रोताच्या आधाराने आपल्याला सातवाहन राज्यव्यवस्थेचा आणि तमिळकम किंवा हा जो काही प्रभू प्रदेश आहे चोला, चेर, पंड्या या राज्यव्यवस्थेचा इतिहास समजून घेण्याचे प्रामुख्याने आधार काय? तर त्या आधाराची चर्चा आपण या धड्यामध्ये, या प्रकरणामध्ये करणं अपेक्षित आहे. ओके. त्याचबरोबर एक डिसइंटिग्रेशन किंवा किंवा मौर्य कालखंडाच्या विभाजनानंतर या सत्ता दक्षिणेमध्ये आणि मध्य भारतामध्ये उभ्या राहू पाहतात. तर त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीची राज्यव्यवस्था की ज्याला स्टेट फॉर्मेशन इन साऊथ इंडिया आणि स्टेट फॉर्मेशन इन सेंट्रल इंडिया असं म्हटलं जाऊ शकतं, की प्रायमरली इन दख्खन ऑर डेक्कन, या दख्खन आणि अति दक्षिणेकडच्या भूभागामध्ये राज्यनिर्मिती कशी झाली या संदर्भातल्या काही मूलभूत ज्या काही मापनं आहेत राज्यव्यवस्थेच्या संदर्भातली, त्या इंडिकेटर्स किंवा मापनाच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आणि या सगळ्याचा जो भूभाग आहे, खरं तर त्या भूभागाची म्हणजे भौगोलिक अंगाने चर्चा करणं सुद्धा या धड्यामध्ये अपेक्षित आहे. त्याचबरोबर सातवाहन हा जो वंश होता, त्या सातवाहनांना एक स्वतः वेगळा इतिहास आहे. तो आजचा वर्तमानातल्या महाराष्ट्र या महाराष्ट्राची महत्त्वाचं राज्यव्यवस्था किंवा महाराष्ट्र या भूभागातली या भूभागातलं राजघराणं म्हणून सातवाहन ओळखलं जातं आणि सातवाहनांचा इतिहास विशेषतः त्याचा जो काय संस्थापक आहे सिमुकपासून अत्यंत महत्त्वाचा होतकरू आणि शौर्य आणि दानशूर असा जो काही राजा या सातवाहन कार्यकाळात घडून गेला. तर विशेषतः गौतमीपुत्र सातकर्णी, तर सिमुकपासून गौतमीपुत्र सातकर्णी आणि शेवटचा जो सातकर्णी राजा आहे तिथपर्यंत आपण सातवाहन या वंशाचा राजकीय इतिहास समजून घेणं आपल्याला अपेक्षित आहे. ते समजून घेताना सुद्धा सातवाहनाच्या काळामध्ये कोणत्या पद्धतीच्या प्रशासन व्यवस्था होत्या, कुठल्या पद्धतीच्या समाज व्यवस्था होत्या आणि कुठल्या पद्धतीच्या किंवा कुठल्या धार्मिक व्यवस्थेला सातवाहन राज्यकर्त्यांनी राज्य संरक्षण दिलेलं आपल्याला दिसून येतं. या सगळ्यांवर सुद्धा प्रकाशझोत टाकणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर समाज व्यवस्था म्हणून ज्या पद्धतीच्या संरचना उदयाला आलेल्या आहेत त्याची सेटलमेंट किंवा त्याचं एक वेगळ्या पद्धतीने विस्तार आणि अस्तित्व कशा पद्धतीने होतं हे सुद्धा आपण याच धड्यामध्ये विशेषतः सातवाहन कालखंडाच्या परिप्रेक्षकामध्ये समजून घेणार आहोत. सातवाहन काळातला आणि तामिळकम काळातला जो काही समाज होता तो नेमका कसा होता, त्याचा आधार काय होता, तो एक महत्त्वाचा मुद्दा. आणि तामिळहम या प्रदेशामधला दक्षिण भारत या 3 राज्यव्यवस्थेच्या संदर्भात आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि या सगळ्या 3 राज्यव्यवस्था समजून घेताना सुद्धा आपल्याला एक वेगळ्या पद्धतीच्या ऐतिहासिक साधनांचा किंवा स्रोताचा आधार घ्यावा लागतो, की ज्याला आपण की जे स्रोत संगम साहित्य म्हणून गणलं गेलेलं आहे. आणि त्या संगम साहित्यामुळेच याच कालखंडाला अतिदक्षिणेमध्ये संगम कालखंड किंवा संगम युग असाही शब्दप्रचार किंवा वाक्प्रचार या काळाच्या संदर्भात केला जातो. ओके. त्यामुळे तामिळहम हा प्रदेश समजून घेता आपण संगम युग सुद्धा या संदर्भात समजून घेणं अपेक्षित आहे. कारण संगम युग किंवा संगम साहित्य हे एक महत्त्वाचं स्रोत या तामिळहम या प्रदेशाला समजून घेण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचं नैसर्गिक स्रोत म्हणून उभे राहिलेला आपल्याला दिसून येतात. संगम ह्या खरं तर त्या काळातल्या काव्यात्मक अभिव्यक्ती होत्या, त्या काळातल्या लेखकांच्या, कवींच्या इत्यादी. परंतु ते करताना सुद्धा त्याच्यातून आपल्याला भारताच्या संदर्भातला आणि प्रामुख्याने अतिदक्षिणेच्या अभिव्यक्त झालेला दिसून येतं, की ज्याला इंग्लिशमध्ये इम्बेडेड हिस्टॉरिकल कॉन्शियसनेस असं म्हटलं जातं. तर त्या संगम साहित्यामध्ये आपल्याला तो इतिहासविषयक जाणीव अंतर्निहित असलेले दिसून येतं. त्यामुळे विशेषतः त्या संगम साहित्यामुळेच आपल्याला तामिळहम या प्रदेशाची आणि तामिळहम या प्रदेशात असलेल्या ज्या काही इतर 3 महत्त्वाच्या राज्यव्यवस्था होत्या त्याची माहिती आपल्याला मिळते. या तामिळहम प्रदेशांमध्येच काहीतरी एक महत्त्वाचे 5 इको झोन किंवा 5 पर्यावरणीय दृष्टिकोनातून उत्पादनाची आणि लोकांच्या निर्वाहासंदर्भातले काही आकृतिबंध आपल्याला दिसून येतात. तर ते नेमके आकृतिबंध काय? हे 5 भूभाग ज्याची विभागणी खरं तर एक जास्तीत जास्त महसूल गोळा करण्याच्या उद्देशाने केलेली होती. तर ते नेमके ते इको झोन्स किंवा ज्याला
ते भूभाग काय आहे हा सुद्धा मुद्दा आपण या संदर्भात समजून घेणार आहोत. आणि सातवाहन कालखंड आणि तामिळहम प्रदेश याच्यामुळे जी काही एक राजकीय समाजाची उत्क्रांती आपल्याला झाली त्याच्यावर प्रकाशझोत टाकणे हे सुद्धा एक महत्त्वाचा आढावा घेतल्यासारखं होईल. त्यामुळे प्रामुख्याने हा धडा समजून घेताना जर ज्यांनी कोणी हा धडा नीट समजून घेतला तर नेमकं त्याच्यातून काय फलश्रुती होणं अपेक्षित आहे ते आपण उद्दिष्टांमध्ये त्याच्या चर्चा करू. त्यामुळे उद्दिष्टांमध्ये चर्चा करताना आपल्याला एक महत्त्वाचा जो भर हा धडा समजून घेताना आहे तो आहे सातवाहन राज्यव्यवस्थेच्या संदर्भात. किंवा सातवाहन हे पहिलं महाराष्ट्रातलं किंवा या भूभागातलं ज्या भूभागाला आपण वर्तमानात महाराष्ट्र म्हणतो, महाराष्ट्र आणि त्याचा आसपासचा प्रदेश आणि इतिहास कालखंडामध्ये या प्रदेशाला दख्खन किंवा दख्खनचे पठार भौगोलिक रचनेमध्ये म्हटलं जायचं. तेव्हा दख्खनच्या पठार किंवा या दख्खनी प्रदेशामध्ये खरं तर पहिल्यांदा सातवाहन राज्यव्यवस्था उदयाला आली की आणि ती खरं तर दख्खनमधली अतिप्राचीन राज्य व्यवस्था म्हणून ओळखली जाते. याचा अर्थ असा नव्हता की सातवाहनाच्या अगोदर या भूभागावर कुठल्याच पद्धतीच्या राजे नव्हते किंवा कुठल्याच पद्धतीच्या व्यवस्था अस्तित्वात नव्हत्या. पण ज्याला आपण स्टेट ॲज अ इम्पॉर्टंट बॉडी ऑफ द सोसायटी असं म्हणतो किंवा ज्याला राज्य व्यवस्था असं म्हणतो, ती व्यवस्था ही अति प्राचीन काळापासून आपल्याला सातवाहन वंशाच्या रूपाने दख्खनच्या भूभागामध्ये अस्तित्वात असलेली दिसून येते. त्यामुळे हा धडा समजून घेताना आपण सातवाहन वंश आणि त्याच्या इतर जे काही प्रमुख अंग आहेत त्या राज्यव्यवस्थेची ती आपल्याला उमजतील. त्याचबरोबर आपण हा धडा समजून घेताना एक महत्त्वाचा जो उद्दिष्ट अधोरेखित केलेलं आहे ते असं की सातवाहनाच्या अधिपत्याखाली असलेलं जे प्रशासन होतं त्या प्रशासनाचं नेमकं स्वरूप काय होते, कुठल्या पद्धतीच्या उतरंडी त्या प्रशासनामध्ये होत्या आणि समाज सातवाहनकालीन समाज नेमका कसा होता आणि प्रशासन आणि समाज यामध्ये काही महत्त्वाचे जर बदल झाले असतील तर ते नेमके काय होते ते बदल सुद्धा आपल्याला या धड्यामधून समजतील असं एक महत्त्वाचं उद्दिष्ट आपण कॉइन केलेलं आहे की आपण समोर ठेवलेला आहे हा धडा समजून घेताना. या निमित्ताने आपल्याला दक्षिण भारत म्हणजे अति दक्षिण भारत खरं तर आपल्याला आतापर्यंत रूढारथाने भारताच्या दोन ध्रुव आढळून आलेली आहे की उत्तर भारत आणि दक्षिण भारत. त्याच्यामध्ये एक सांस्कृतिक संमेलन सुद्धा आहे आणि त्याच्यामध्ये काही सांस्कृतिक एक एक वेगळा वैशिष्ट्य सुद्धा आहेत. विशेषतः उत्तर भारत की ज्यामध्ये संस्कृत भाषा की जी दैव भाषा म्हणून ओळखली जाते तिचं ती संस्कृत प्रचुर भाषा आणि इतर भाषांच्या ग्रुप्स आपल्याला उत्तर भारतामध्ये दिसतात आणि प्रामुख्याने आर्यन मायग्रेशन सुद्धा या वरच्या किंवा उत्तरेच्या पट्ट्यातून झालेला असल्यामुळे हा भूभाग हा खरं तर आर्यन वंशाचा किंवा आर्यन संस्कृतीच्या संदर्भात सुद्धा ओळखला जातो. आणि अशाच ढोबळमानाने दक्षिण भारत हा खरं तर द्रविडियन संस्कृती आणि तामिळ प्रचुर भाषांचा ग्रुप आपल्याला दक्षिणेमध्ये आढळून येतो. त्यामुळे हे जे तामिळहम हा जो काही भूभाग आहे की जो अति दक्षिणेकडचा भाग आहे तो समजून घेताना या तामिळहम राजवंशांनी की जे 3 समूह राज्यव्यवस्थांचे समूह आहेत याचा अर्थ ते ऐतिहासिक तो कालखंड समजून घेण्यासाठी मी समूह हा शब्द वापरतो. याचा अर्थ या तिन्ही राज्यव्यवस्थांमध्ये काहीतरी एकी होती आणि ते अत्यंत गुण्यागोविंदाने नांदत होते असं नाही. त्यांच्या काही सांस्कृतिक अभिव्यक्ती आणि काही संस्कृती या जरी समान असल्या तरी सुद्धा त्यांच्यामध्ये राज्यव्यवस्थेमुळे असलेल्या दरी आणि त्याच्या आपसातले आक्रमण आणि आपसातले प्रतिरोधाच्या भावना अस्तित्वात होत्याच. ओके. परंतु प्रामुख्याने या तिन्ही राज्यव्यवस्थांचा इतिहास भौगोलिकदृष्ट्या अधोरेखित करताना या 3 राज्यव्यवस्थांचा अस्तित्वात असलेल्या भूभागाला तामिळहम शब्द वापरला गेलेला आहे. त्यामुळे ह्या तामिळहम प्रदेशामध्ये या राजांनी जे इको झोन्स बनवले होते ते आपल्याला या निमित्ताने समजून घेता येते. त्याचबरोबर या राज्यव्यवस्थेच्या अंतर्गत राज्यव्यवस्था हे खालच्या पातळीवर कार्यरत असण्यासाठी ज्या प्रमुख व्यक्तींची निवड केली जाते किंवा केली गेली ते नेमके कसे कार्य करत होते की ज्याला इंग्लिशमध्ये चीफडम हा शब्द वापरला जातो. ते राज्यव्यवस्थेचे किंवा धुरीण किंवा प्रमुख असे जे म्हटले जातात
त्यांचं कार्य नेमकं कसं होत होतं ते सुद्धा समजून घेणं आपल्याला अपेक्षित आहे, किंवा ते एक समजून घेऊ आपण, असं एक उद्दिष्ट या धड्यामध्ये ठेवलेलं आहे. त्याचबरोबर हे जे 3 जमिनीवरचं नियंत्रण आणि नियंत्रण करणारे जे अधिकारी होते, की ते तामिळनाडू प्रदेशातल्या प्रशासकीय रचनेसंदर्भातलं काहीतरी जे वेगळं भाष्य करतात. तर त्या राजकीय नियंत्रणांचे विविध स्तर आणि त्याचे प्रतिनिधी, की ज्याला वेगळी पदनाम अशी जी होते, वेगवेगळे डेझिग्नेशन्स होते. तर ते डेझिग्नेशन्स नेमके काय होते आणि त्या डेझिग्नेशनने कोणत्या पद्धतीच्या राजकीय प्रणाली किंवा कुठल्या पद्धतीचा भूभाग नियंत्रित केला, तर याचं संपूर्ण सांगोपांग विचार किंवा सांगोपांग इतिहास आपल्याला याच्यातून समजेल, अशी एक अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे. त्यामुळे पुन्हा आतापर्यंत एक महत्त्वाचं बॅकग्राऊंड किंवा एक महत्त्वाची पार्श्वभूमी आपण आत्ता सातवाहन कालखंड समजून घेताना केली होती. पुन्हा नव्याने त्याच्यावरच, की हा संपूर्ण प्रदेश किंवा सातवाहन कालखंड हा मौर्योत्तर कालखंड म्हणून गणला गेलेला आहे, आपल्याला दिसून येतो. आणि मौर्योत्तर कालखंडामध्ये स्थानिक जे काही प्रमुख राजघराणी होती ती उदयाला आपल्याला आलेली दिसतात. याचा अर्थ अगोदरच्या धड्यामध्ये आपण जे समजून घेतले शक, हून, कुशाण वगैरे, ते जरी इथल्या संस्कृतीमध्ये सम्मिलित झालेले असले तरी प्रामुख्याने ते परकीय किंवा विशेषतः मध्य आशियातून स्थलांतरित झालेल्या राज्यव्यवस्था होत्या. त्यामुळे त्यांची एक वेगळ्या पद्धतीची प्रशासनाची व्यवस्था आपल्याला दिसून येते. परंतु सातवाहन आणि उत्तरेतला आणि दक्षिणेमधल्या क्षत्रप राजघराणी ही एकदेशीय म्हणून सुद्धा गणली जातात. विशेषतः सातवाहनांनी तर स्वतःला क्षत्रिय स्वतःला ब्राह्मण म्हणूनच समजलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. तर त्या संदर्भामध्ये आपण दख्खनचा इतिहास आणि दख्खनमध्ये कशा पद्धतीने दख्खनमध्ये सातवाहन कालखंडामध्ये पहिल्यांदा आपल्याला राज्य निर्मितीची चूक आणि राज्य निर्मितीची वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतात. ज्या काळात सातवाहनाच्या राज्यव्यवस्था आपल्याला इथे एक भरीव पद्धतीने कार्य करताना दिसतात, किंवा एक वेगळ्या पद्धतीने स्टेट फॉर्मेशन राज्य निर्मिती प्रक्रियेमध्ये गुंतलेल्या दिसतात, ते तशा पद्धती आपल्याला दक्षिण भारतामध्ये आढळत नाही. म्हणजे मौर्य कालखंडाच्या मौर्य साम्राज्य एवढं जरी सातवाहनांचं साम्राज्य नसलं तरी मौर्योत्तर कालखंडामध्ये अत्यंत मोठं साम्राज्य सातवाहनांनी निर्माण केलं, की याची पायाभरणी दक्षिणेमध्ये आपल्याला झालेली दिसून येते. म्हणजे सातवाहनांचा उगम ज्या भौगोलिक प्रदेशामध्ये म्हणजे दख्खनमध्ये होतो, त्या दख्खनपासून तो परत या राज्याचा विस्तार सुरू होऊन अति दक्षिणेकडे सुद्धा जातो. याच्यामध्ये फक्त अपवाद 3 चोला, चेर आणि पांड्या यांच्या अधिपत्याखाली असलेला जो भूभाग सोडल्यास उर्वरित सर्व भूभाग दख्खनीपासून खालचा संपूर्ण भूभाग हा आपल्याला सातवाहनांच्या अधिपत्याखाली आलेला दिसून येतो. त्यामुळे मौर्य साम्राज्य एवढं ह्यूज किंवा मोठं मेगा एम्पायर जरी नसलं तरी मौर्याच्या नंतरचं अत्यंत महत्त्वाचं आणि एकदेशीय असं सातवाहनकालीन किंवा सातवाहनांचं राज्य आपल्याला दिसून येतं. त्यामुळे याच्या अगोदर समजा ह्या राज्यशक्ती म्हणून किंवा पॉलिटिकल फोर्स म्हणून त्याला नव्हता, तर एक प्रमुख सत्ता म्हणून सुद्धा सातवाहन आपल्याला या काळात उदयाला आलेलं दिसतं. म्हणजे प्रमुख सत्ता ती होतीच, परंतु इथे खऱ्या अर्थाने प्रमुख राजकीय शक्ती म्हणून उदय कुठल्याही राज्यव्यवस्थेचा झालेला नव्हता. याच्या अगोदरची जी काय राजघराणी किंवा ज्या प्रमुख राज्यव्यवस्थांनी आपला कार्यभार किंवा आपला कारभार केला, त्या प्रमुख सत्ता होत्या, त्या राज्यव्यवस्था नव्हत्या. परंतु पहिल्यांदा सातवाहनांच्या काळामध्ये आपल्याला एक वेगळ्या पद्धतीची राज्यव्यवस्था या ठिकाणी उभी राहिलेली आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळे सातवाहनांची राज्यव्यवस्था तयार झाल्याच्या नंतर दख्खनमधले जे काही नैसर्गिक संसाधनं आणि इतर भूभाग आहेत, त्या भूभागावर पूर्णपणे नियंत्रण आपल्याला सातवाहन राजांचं झालेलं दिसून येतं. आणि या सातवाहन राजांनी या सगळ्या नैसर्गिक साधनांचा आपल्या सोयीनुसार आणि आपल्यासाठी एक वेगळ्या पद्धतीने उपयोग करून घेतलेला सुद्धा दिसून येतो. कारण या प्रदेशावर सातवाहनांचं नियंत्रण होतं आणि त्यामुळे वेगळ्या पद्धतीचा व्यापार आणि वेगळ्या पद्धतीच्या शहरीकरणाची सुरुवात किंवा एक वेगळ्या पद्धतीचे रेव्हेन्यू किंवा महसूल गोळा करण्याचे मॉडेल आपल्याला या नैसर्गिक साधन संपत्तीच्या
वापरातूनच उभे राहिलेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे सातवाहनांनी या काळामध्ये एक वेगळी इंटिग्रेटेड किंवा नियमित अशी पद्धतीची कर आकारणी केली की जी नंतरच्या काळात एक संघटित संरक्षण प्रणाली म्हणून सुद्धा ओळखली जाते. त्यामुळे सातवाहनांचा उगम आणि विकास जसा झाला तसं त्यांनी काही चांगल्या गोष्टी सुद्धा केलेल्या आपल्याला दिसून येतात. त्या सांस्कृतिक पातळीवर, त्या प्रशासकीय पातळीवर आणि त्या राज्यव्यवस्थेच्या पातळीवर आपल्याला दिसून येतात. सांस्कृतिक पातळीवर त्यांनी स्वतःला ब्राह्मण समूहाचे म्हणून ओळखायला किंवा ओळख दिली आणि ते ब्राह्मणच होते अशा पद्धतीचं एक 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 वेगळा ब्राह्मण होते अशा एक वेगळ्या पद्धतीची रचना सातवाहनांच्या निमित्ताने आपल्याला महाराष्ट्राच्या, वर्तमान महाराष्ट्राच्या आणि तत्कालीन दख्खनच्या भूप्रदेशामध्ये दिसून येते. आणि हा संपूर्ण जो काळ होता यामध्ये जरी आपण राज्यव्यवस्था समजून घेत असलो तरी समाज हा काही लोकशाही प्रणाली मानणारा होता आणि लोकशाही पद्धतीने निवडून येण्याचा तो काळ नसल्यामुळे जी जी काही प्रमुख पद या सातवाहन कालखंडामध्ये सुद्धा विविध अधिकाऱ्यांना मिळाली ती खरं तर नंतरच्या काळात वंश परंपरागत ठरली. म्हणजे ज्या चिंतनशी आपण चर्चा करणं अपेक्षित आहे, जो राजा आणि राजाचे इतर जे मंत्रिमंडळ आहे त्या मंत्रिमंडळामध्ये ही निवडून आलेली मंडळी ही काही लोकशाही पद्धतीने किंवा यांचा कार्यकाळ संपल्यानंतर येणारी जी पुढची मंडळी होती ती काही लोकशाही पद्धतीने येत नव्हती, कारण तो समाज हा खरं तर प्राचीन भारताचा समाज आहे. त्या समाजामध्ये वंशपरंपरागत पदोन्नती मिळण्याचा तो असलेला काळ होता. त्यामुळे प्रत्येक मिनिस्टरच्या मुलगा नंतर मिनिस्ट्रियल किंवा त्या सगळ्या कार्यकारिणीचा महत्त्वाचा भाग बनत होता. एखाद्याकडे एखादं जर प्रमुख पद असेल तर त्याच्या मुलाला सुद्धा ते प्रमुख पद मिळत होतं. राजा जर असेल तर त्याचाच मुलगा त्या राजाचा वारस म्हणून गणला गेला आणि नंतर तो युवराज होऊन पुन्हा नव्याने राजा झाला. आणि राज्यव्यवस्थेसाठी आपसामध्ये, भावांमध्ये आणि किंवा त्या राजाच्या इतर मुलांमध्ये सुद्धा आपल्याला संघर्ष असलेले दिसून येतात. त्यामुळे यातला महत्त्वाचा मुद्दा की सातवाहन कालखंड सुद्धा एक वंश परंपरागत समाजाचा एक महत्त्वाचा वाहक आपल्याला दिसून येतो. याच काळामध्ये दक्षिणेमध्ये एक विविध राजकीय शक्ती उदयाला आल्यात आणि त्यांचा विकास सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो. त्यामुळे एका बाजूला अतिदक्षिणेतील संगम कालखंड आणि दख्खनमधील सातवाहन कालखंड अशा दोन राजकीय व्यवस्थांचा अभ्यास आपण सातवाहन आणि तामिळहमच्या निमित्ताने करणार आहोत. त्यामुळे हा संपूर्ण जो सातवाहन कालखंड आणि तामिळहम हा जो भूप्रदेश आहे तो समजून घेण्यासाठी आपल्याला काही महत्त्वाचे स्रोत त्याचं मांडणी करणं अपेक्षित आहे की ज्यामध्ये खरं तर सातवाहन शासक ज्याचे उल्लेख खरं तर आंध्र जमाती असं सुद्धा केला जातं. ओके, त्यामुळे तामिळपर्यंत विशेषतः तेलुगू प्रदेशांपर्यंत सुद्धा सातवाहन ही राजकीय वंश असू शकतो, कारण त्याचे जे उल्लेख आहे सातवाहनांचे ते काही ठिकाणी आंध्रमधून सुद्धा आपल्याला आढळून येतात. त्यामुळे तामिळनाड आणि विशेषतः आंध्रमध्ये असलेले काही महत्त्वाचे स्रोत लिखित आणि पुरातत्वीय हे या कालखंडाला समजून घेण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. या कालखंडाच्या संदर्भात भाष्य करणारी काही महत्त्वाची नाणी, पुराण आणि शिलालेख अस्तित्वात आहेत आणि पुराण, नाणी आणि शिलालेख हे सातवाहन कालखंडाला समजून घेण्यासाठीचे एक महत्त्वाचे स्रोत म्हणून गणले जातात. विशेषतः पुरातत्वीय शास्त्रीकोनातून जर विचार केला आपल्याला तर वर्तमान महाराष्ट्रातल्या पुणे आणि पुण्याच्या आसपासचा जो भूप्रदेश आहे की ज्यामध्ये कारले भाज्यांची लेणी अत्यंत प्रसिद्ध अशी लेणी आहे. या लेण्यांमध्ये मधून सुद्धा आपल्याला सातवाहन कालखंडावर भाष्य केलेलं किंवा सातवाहन कालखंडाच्या काही महत्त्वाच्या राजांच्या नोंदी आपल्याला त्या कोरीव लेखांमध्ये, शिलालेख ज्याला म्हणतात त्या शिलालेखांवर आढळतात. त्याचबरोबर महाराष्ट्राचा भाग असलेला जो नाशिक जिल्हा आहे त्या नाशिकमध्ये आणि त्याच्या आसपासचा जो नाणेघाट आहे त्या नाणेघाटामध्ये सुद्धा सातवाहनकालीन राजव्यवस्थेचे उल्लेख, राजाच्या वंशावळी आपल्याला या दोन्ही ठिकाणी आढळून येतात. त्यामुळे या कालखंडाला समजून घेण्यासाठी आपल्याला पुराण, नाणी, शिलालेख याची मदत होती, तर त्याला आपल्याला इतिहासाचा स्रोत म्हणून मान्य करावा लागतो. त्याचबरोबर या काळामध्ये सातवाहनांनी
विविध नाणी पाडली किंवा नाण्यांची निर्मिती केली. तर त्या नाणी खरं तर त्यातले प्रामुख्याने नाणी या चांदीच्या नाणी असायचे. त्या नाण्यांवर आपल्याला सातवाहन कालीन राजा आणि त्याची नावं कोरलेली किंवा त्याच्यावर त्याचा ठप्पा किंवा शिक्का असलेली नाणी सुद्धा एक महत्त्वाचा स्रोत किंवा संसाधन इतिहास लेखनाचं म्हणून गणता येतं. तसं सातवाहन हे स्वतःला ब्राह्मण होते आणि ते ब्राह्मण वंशातूनच आलं याचा ते एक अभिमान सुद्धा बाळगत होते. त्यामुळे ब्राह्मण आणि त्या सगळ्या प्राचीन भारताच्या संदर्भात दाक्षिण स्तुती दक्षिणा देण्याचे जे जी एक पद्धत होती की ज्याला डोनेशन असं म्हटलं जातं, देणगी असं म्हटलं जातं. त्यामुळे विक्रमी देणग्या सुद्धा या काळात दिलेल्या आहेत की ज्यामध्ये राजांना देणग्या दिल्या सामान्य लोकांनी राणीला देणग्या दिल्या, त्या सामान्य लोकांच्या स्वतःच्या काही एक वेगळ्या देणग्या आहेत. या आधारे सुद्धा आपल्याला त्याच्यावर कुणी कुणाला काय देणग्या दिल्या या संदर्भातले जे काय शिलालेख आपल्याला आढळून येतात आणि ते सुद्धा या कालखंड समजून घेण्यासाठी महत्त्वाचं साधन किंवा स्रोत म्हणून गणले जातात. खरं तर कालखंड म्हणून म्हणजे याचा भौगोलिक प्रदेश आपल्याला आतापर्यंत समजलाच की मध्य भारत, प्रामुख्याने महाराष्ट्र, ओके, आणि ज्याला दख्खन म्हणतात, आणि अतिपूर्वेकडचा अतिदक्षिणेकडचा भारत. तर याचा कालखंड हा पहिल्या शतकाचा कालखंड आहे आणि त्याच्या आसपास सातवाहनांचं राज्यव्यवस्था आपल्याला सुरू झालेली दिसून येते. ओके. नाशिकजवळ एका गुहा आहे, त्यामध्ये सुद्धा खडकावर कोरलेले काही रेकॉर्ड्स आपल्याला सातवाहन कालखंडावर प्रकाशझोत टाकण्यासाठी पुरेशी मदत करतात. जसं आपण म्हटलं की सातवाहन कालखंड हा या दख्खनच्या भूमीतलं एक पहिला राज्यव्यवस्था निर्मितीचा प्रयोग म्हणून उभा राहताना दिसतो. म्हणजे सिस्टमॅटिक किंवा ज्याला एक वेगळ्या पद्धतीचा एवढा भूभाग की जो महाराष्ट्रापासून दक्षिणेपर्यंत, अतिदक्षिणेमध्ये ते 3 राज्य आहेत. ती 3 राज्य सोडल्यास उर्वरित जो भूप्रदेश आहे, तो संपूर्ण भूप्रदेश सातवाहनांनी व्यापलेला आपल्याला आढळून दिसतो. ओके. त्यामुळे प्रदेशानुरूप या सगळ्या राज्य निर्मितीमध्ये काही महत्त्वाचे बदल आणि काही महत्त्वाच्या प्रशासकीय सुधारणा सुद्धा आपल्याला दिसून येतात. पण नेमकं जर आपण असं म्हणत असू की या काळामध्ये स्टेट फॉर्मेशन झालेलं आहे, म्हणजे राज्यव्यवस्थेची निर्मिती झालेली आहे. परंतु नेमकी राज्यव्यवस्थेची निर्मिती कशामुळे होते? याच्या अगोदर सुद्धा म्हणजे सातवाहन कालखंडाच्या अगोदर सुद्धा 1,500 वर्ष 1,000 वर्ष जवळजवळ वेगवेगळ्या पद्धतीच्या भौगोलिक रचना आणि वेगवेगळ्या पद्धतीचे लोकसमूह, वंश आणि राजघराणी या संपूर्ण पट्ट्यामध्ये वास्तव्यास होते. परंतु त्या काळात राज्यनिर्मिती झालेली आपल्याला दिसत नाही. तर नेमक्या सातवाहन कालखंडामध्येच राज्यनिर्मिती का झाली किंवा कशामुळे झाली याचं उत्तर शोधणं सुद्धा आपल्याला अपेक्षित आहे. कारण या कालखंडामध्ये खरं तर आपल्याला व्यापाराचा विकास झालेला दिसून येतो आणि काही महत्त्वाची स्थानक ही व्यापाराचे केंद्र म्हणून उभी राहिलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे सातवाहनांच्या संदर्भात आपण महाराष्ट्राचा इतिहास आणि भारताचा इतिहास समजून घेतो तर या काळामध्ये पैठण, ज्याला प्रतिष्ठान असं म्हटलेलं जातं, थेर हा एक प्रदेश किंवा एक शहर जे वर्तमान महाराष्ट्राचं आहे, प्रतिष्ठान जे वर्तमान महाराष्ट्रामध्ये जे पैठण या नावाने ओळखलं जातं. तर ही पैठण, प्रतिष्ठान ही सगळी त्या काळातली व्यापारी सिटीज किंवा व्यापारी शहरं किंवा व्यापारी केंद्र म्हणून उभी राहताना आपल्याला दिसतात. त्यामुळे वेगळ्या अर्थाने आपण बघतो की शहरीकरणाचा म्हणजे तत्कालीन शहरीकरणाचा विकास आपल्याला या काळात झालेला दिसून येतो. दुसऱ्या बाजूला एक वेगळ्या पद्धतीचं स्थिर सरकार किंवा स्थिर राज्यव्यवस्था आलेल्या असल्यामुळे लोकसंख्या सुद्धा वाढ आपल्याला झालेली दिसून येते. त्यामुळे लोकसंख्येचा दबाव सुद्धा उभा राहतो काहीतरी नवीन नीती नियम पाळण्यासाठी किंवा बनवण्यासाठी. एका बाजूला व्यापाराचा विकास झाल्यामुळे त्या महसुलाचं नियोजन किंवा त्यामधून उभ्या राहिलेल्या अर्थव्यवस्थेचं नियोजन, आणि दुसऱ्या बाजूला लोकसंख्येचा दबाव, अशा पद्धतीचे काहीतरी नीती नियम की जे सर्वांना घेऊन चालते किंवा ज्याच्यामुळे सगळ्यांचं जगणं सुसह्य होईल, या सगळ्या निकडीतून, या सगळ्या गरजेतूनच आपल्याला या कालखंडामध्ये राज्यव्यवस्थेचा उगम झालेला दिसून येतं किंवा स्टेट फॉर्मेशन किंवा राज्य निर्मिती प्रक्रिया सुरू झालेली आपल्याला दिसून येते.
दुसरा एक राज्य निर्मिती प्रक्रिया होण्यासाठी एक महत्त्वाचा मुद्दा असा की कुठल्याही राज्यव्यवस्था स्थापित होण्यामध्ये अ, एक स्थिर वातावरण, आर्थिक सुबत्ता आणि लोकाभिमुखता हे घटक असावे लागतात. तर व्यापाराचा विकास झालेला असल्यामुळे एक आर्थिक सुबत्ता आलेली आपल्याला दिसते या कालखंडामध्ये. त्यामुळे प्रतिष्ठानसारख्या शहराचा किंवा केंद्राचा विकास झालेला सुद्धा आपल्याला दिसून येतो. लोकसंख्या वाढ या काळामध्ये दिसते की जी त्या काळातल्या अर्बनायझेशन किंवा शहरीकरणाच्या प्रक्रियेच्या संदर्भात समजून घ्यावी लागेल आणि त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचं राज्य आणि याच काळात सोन्याची आणि चांदीची, प्रामुख्याने चांदीची नाणी सुद्धा पाडलेली आपल्याला दिसून येतात. त्यामुळे सुबत्ता असण्यासाठी सुद्धा एक पुरेसा सोर्स किंवा स्रोत किंवा आपल्याला एक तथ्य सापडलेलं आहे आणि या सगळ्या प्रक्रियेच्या अनुषंगाने आपल्याला या कालखंडामध्ये राज्य निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. की ज्या राज्य निर्मितीमुळे सातवाहन राजवंश हा एक वेगळ्या पद्धतीचा इफिशियंट राज्यसत्ता म्हणून आपल्याला उदयाला आलेली दिसून येते. जसं की आपण अगोदर म्हटलं की सातवाहनांचा उल्लेख ह्या आंध्र जमाती म्हणून सुद्धा केलेला आहे. त्यामुळे हा जो काय अनेक्डॉट किंवा पूर्ववर्ती अप्रायोरी जे आहे सातवाहनाच्या संदर्भातलं ते समजून घेण्यासाठी यांच्या संदर्भातले काही दाखले संस्कृत साहित्यात सुद्धा उपलब्ध आहेत. प्रामुख्याने महाकाव्य आणि पुराणांमध्ये सातवाहनांच्या संदर्भात विविध जमातींचा उल्लेख आपल्याला आढळून येतो. ज्यामध्ये आंध्र आहे, सबरस आहे, पुलिंद आहे इत्यादी. हा सगळा डेक्कन किंवा दख्खन ही प्रदेश आहे, दख्खनी पठारी प्रदेश आहे. त्याचबरोबर सम्राट अशोक की जे मौर्य कालखंडाचा अत्यंत हुशार, चाणाक्ष, बुद्धिमान आणि शूरवीर असा योद्धा होता. सम्राट अशोक की जो नंतरच्या काळात त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्याने आपल्या शिलालेखांमध्ये सुद्धा या विविध जमातींचा उल्लेख केलेला आपल्याला दिसून येतो. तर अशोकन इडिक्ट्स किंवा अशोकाचे जे शिलालेख आहेत त्या शिलालेखांमध्ये सुद्धा आपल्याला सातवाहन कालीन जमातींचे उल्लेख आढळतात. या कालखंडामध्येच वेगळ्या पद्धतीची परिवर्तनाची प्रक्रिया आपल्याला झालेली दिसून येते आणि दख्खनमध्ये कदाचित ही जी परिवर्तन आहे त्याचा एक महत्त्वाची पार्श्वभूमी मौर्य साम्राज्याने सुद्धा उभी केलेली असावी असं सुद्धा एक मत या निमित्ताने आपल्याला दिसून येतं. तसंच सातवाहन हे दीर्घकाळ या प्रदेशामध्ये टिकले कारण त्यांचे जे शत्रू होते त्या शत्रूंशी सुद्धा सातवाहनांचे संबंध आपल्याला असलेले दिसून येतात. त्यामुळे सातवाहनांना संपवण्यासाठी त्या कालखंडामध्ये विशेष प्रयत्न त्या इतर प्रतिस्पर्ध्यांकडून आपल्याला झालेले दिसून येत नाही. विशेषतः महारथी हे एक महत्त्वाचे एनिमी या शत्रू म्हणून गणले गेले, परंतु त्यांच्याशी सातवाहनांनी लग्न संबंध स्थापित केलेले आपल्याला दिसून येतात आणि त्यामुळे दख्खनमध्ये अशा पद्धतीचं एक राज्य आपल्याला उदयास आलेलं दिसतं. हा जो दख्खनचा द्वीपकल्प पठारी प्रदेश आहे म्हणजे भौगोलिक पार्श्वभूमी आपल्याला समजून घेताना तो संपूर्ण दख्खनचे पठार जो अरबी समुद्रापासून सुरू होणारा जो दख्खनी प्रदेश आहे तो दख्खनी प्रदेश त्या या सगळ्या संदर्भातला या सगळ्या भौगोलिक रचनेमधल्या किनारी मैदानी प्रदेशात व्यापलेला आणि डोंगर रांगांनी डोंगर घाटांचा असलेला जो प्रदेश होता. सह्याद्रीच्या डोंगर रांगा आहेत, पश्चिम घाट आहे, ओके, अरबी समुद्राशी जवळीक आहे आणि किनारी आणि मैदानी प्रदेश आहेत. हे सगळे भूप्रदेश या सातवाहन कालखंडाशी संबंधित आहेत. त्याचबरोबर वर्तमानातलं जे आंध्र प्रदेश आहे तो जो आंध्र किनारा आहे तो कोकणपेक्षाही अत्यंत विस्तृत आहे. त्यामुळे एका बाजूला आंध्रचा किंवा पूर्वीय समुद्र किनारा, दख्खनचं पठार आणि काही पद्धतीमध्ये अरबी समुद्राचा किंवा पश्चिमी समुद्र किनारा या सगळ्या भूप्रदेशामध्ये हा भौगोलिक किंवा दख्खनी पठारी प्रदेश वसलेले आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर या काळातल्या जो महत्त्वाच्या नद्या आपल्याला जर समजून घ्यायच्या असतील तर पूर्वेकडे बंगालच्या उपसागरात या सगळ्या नद्या ज्या दख्खनमध्ये उगम पावतात आणि बंगालच्या दिशेने किंवा बंगालच्या उपसागरात जाऊन वाहतात. म्हणजे ज्यामध्ये प्रामुख्याने
या भूभागाच्या संदर्भातल्या ज्या महत्त्वाच्या 3 नद्या आहेत त्या आहेत महानदी, गोदावरी आणि कृष्णा, की जे वर्तमान महाराष्ट्र आणि तत्कालीन दख्खनच्या अत्यंत महत्त्वाच्या नद्या म्हणून ज्या ओळखल्या गेल्या. महानदी, गोदावरी आणि कृष्णा या बंगालच्या उपसागराच्या दिशेने वाहतात. यासुद्धा या सातवाहनी कालखंडाचा भौगोलिक रचना किंवा भौगोलिक प्रदेश समजून घेण्याच्या दृष्टीने हे सगळं महत्त्वाचं आहे. ज्या भूभागामध्ये नद्या असतात त्या भूभागामध्ये एक वेगळ्या पद्धतीची संस्कृती उदयाला येण्याचे असंख्य ऐतिहासिक दाखले आहेत. त्यामुळे या भूभागामध्ये सातवाहन कालखंड किंवा सातवाहन ज्या भूभागावर त्याचं वास्तव्य होतं त्या भूभागामध्ये जवळजवळ 3 महत्त्वाच्या नद्या महानदी, गोदावरी आणि कृष्णा नावाने आहेत. त्या नद्यांमुळे या भूभागाचं किंवा नदी पात्रातल्या किंवा नदीच्या आसपासच्या जमिनी या सुपीक झालेल्या दिसून आल्या दिसतात आणि त्यामुळे त्या वस्तीसाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त अशा जमिनी होतात आणि सुपीक असल्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचं शेतकरी समुदाय आणि शेतकरी समाज याची निर्मिती होण्यासाठी सुद्धा या नद्यांचा एक महत्त्वाचा सहभाग आपल्याला दिसून येतो. आपण नकाशामध्ये बघू शकता की ज्या भूभागाची किंवा ज्या भौगोलिक रचनेची आपण चर्चा केली तो सातवाहन कालखंड हा संपूर्ण दख्खनी पठार की जे एका गुलाबी रंगामध्ये आपल्याला या नकाशामध्ये दिसतं की जे अरबी समुद्रापासून सुरू होऊन पश्चिमी घाट, ओके, सह्याद्रीच्या डोंगर रांगा ते पूर्वेकडचा समुद्र किनारा की जो आंध्रचा समुद्र किनारा आहे तिथपर्यंत हा सगळा सातवाहन कालखंड आपल्याला दिसून येतो. त्यामुळे या सगळ्या भूपट्ट्यामध्ये सातवाहन राजवंश आणि त्याचा राज्यव्यवस्था आपल्याला असलेली दिसून येते. प्रामुख्याने 125 इसवी सन 125 या कालखंडामध्ये सिमुका या सातवाहन राजाने या सातवाहन वंशाची राजवंशाची संस्थापक म्हणून तो निर्मिती केली किंवा तो या सातवाहन राजवंशाचा संस्थापक म्हणून ओळखला जातो, सिमुका. सातवाहन या राज्यकर्त्यांनी त्यांच्या नावाच्या आणि त्यांच्या राज्यव्यवस्थेच्या संदर्भातले काही महत्त्वाचे शिलालेख कोरलेले आपल्याला दिसून येतात. तर नाणेघाट येथे हे शिलालेख आणि नाणेघाट येथे काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या सातवाहन राजवंशाच्या संदर्भातल्या आणि त्यांच्या राज्यांच्या संदर्भात आपल्याला दिसून येतात. नंतरच्या काळात सिमुखानंतर एक अत्यंत महत्त्वाचा राजा सातवाहन कालखंडामध्ये उभा राहतो की ज्याने पश्चिम दख्खन आणि गुजरातच्या क्षत्रपांचा पराभव केलेला आपल्याला दिसून येतात. त्यामुळे सातवाहनांमध्ये आणि क्षत्रपांमध्ये ज्या लढाया झाल्या त्यामध्ये आपल्याला गौतमीपुत्र सातकर्णी याचे एक महत्त्वाची एंगेजमेंट किंवा त्याचा सहभाग आपल्याला त्या लढाईमध्ये आपल्याला दिसून येतात आणि त्याने स्वतः गुजरातमधल्या क्षत्रपांचा की जे पश्चिमी क्षत्र म्हणून ओळखले गेले त्या पश्चिमी गुजरात म्हणजे हा जो सगळा भूप्रदेश आहे सौराष्ट्र गुजरात हा सगळा भूपट्टा हा क्षत्रपांनी व्यापलेला होता की ज्याला पश्चिमी क्षत्रप, कारण हे पश्चिम भागामध्ये राहत होते. या भागामध्ये सुद्धा क्षत्रप होते की ज्याला उत्तरी क्षत्रप म्हटलं जातं. परंतु सातवाहनांचा संघर्ष या भूभागावर असलेले क्षत्रप जे पश्चिमी क्षत्रप म्हणून ओळखले जातात त्यांच्याशी झाला आणि गौतमीपुत्र सातकर्णी हा यामध्ये याचा विजय झालेला आपल्याला दिसून. त्याचबरोबर महारथी, महाभोज ह्या ज्या 2 महत्त्वाच्या किंवा आसपासच्या महत्त्वाच्या राज्यव्यवस्था होत्या किंवा राज्यसंस्था होत्या त्यांच्याशी लग्नाचे संबंध किंवा लग्न संबंध आपल्याला सातवाहन कालखंडामध्ये प्रस्थापित झालेले दिसून येतात. त्यामुळे या राजवंशाचा संस्थापक आपल्याला सिमुक आहे. हा राजवंश ज्याने मोठा केला, ज्याच्यामुळे विस्तार झाला, जो एक कर्तृत्ववान राजा होता तो गौतमीपुत्र सातकर्णी पहिला या नावाने ओळखला जातो. आणि या राजवंशाचा शेवटचा जो राजा होता तो यज्ञश्री सातकर्णी या नावाने ओळखला जातो. आता हा जो नकाशा आपण बघितला की या भूभागावर सातवाहन यांचं राज्य आपल्याला दिसून येतं की जे सातवाहन एम्पायर, जे सातवाहन साम्राज्य म्हणून ओळखलं गेलं. तर यांचा सेटलमेंट पॅटर्न किंवा यांचा भूप्रदेश
त्याच्यामध्ये काय काय पद्धतीच्या रचना होत्या शहरांच्या, जिल्ह्याच्या किंवा किनारे याची भौगोलिक रचनेच्या संदर्भातच खरं तर नेमकं काय होतं. तर पश्चिमी जे दख्खन होतं, पहिल्यांदा पश्चिमी दख्खनमध्ये सातवाहनांनी आपलं राज्य केलेलं राज्य केलेलं किंवा राज्यव्यवस्था सुरू झालेली आपल्याला दिसून येते. त्याच पद्धतीने या काळामध्ये अहरस नावाचा एक शब्द एक प्रचलित होता, की जो खरं तर जिल्ह्यांशी संबंधित आहे किंवा जिल्हा या शब्दाला पर्यायवाची शब्द म्हणून अहरस आहे. तर यामध्ये आपल्याला गोवर्धन, सोपारका, ममला इत्यादी कपुराचारा, ओके. बेलेरी जिल्ह्यातला काही भाग जो सातवाही हार म्हणून ओळखला जातो. हे एक महत्त्वाचे जिल्हे सातवाहन कालखंडामध्ये उदय झालेले व उदयास आलेले आपल्याला दिसून येतात. त्यावेळेला गोवर्धन नावाचा जिल्हा किंवा अहरस होता ते खरं तर आहाराचं केंद्र म्हणून ओळखलं गेलं, की जे वर्तमानाच्या नाशिक भोवती किंवा नाशिकच्या आसपास असलेलं आपल्याला आढळून येतं. सोपारका नावाचा जो जिल्हा होता तो आहारा किंवा हे जे काही जिल्हा आहे तो पश्चिम किनारपट्टीवर असलेला आपल्याला दिसून येतो. ममला नावाचा जो जिल्हा आहे तो त्यामध्ये म्हणजे ममला हा जो भूप्रदेश सातवाहन कालखंडामध्ये होता. त्यामध्ये वर्तमान काळातील पुणे आणि वर्तमान काळातील सातारा जिल्ह्यातला जो डोंगराळ भूप्रदेश होता, तो मुमल्याच्या अखत्यारीत किंवा ममला या प्रदेशाच्या अंतर्गत येत होता. सातवाहिहार हा खरं तर कर्नाटकातील बेलरी जिल्ह्याचा समावेश या सातवाहिहार या जिल्ह्यामध्ये किंवा अहरामध्ये आपल्याला दिसून येतो. आणि गुजरात च्या संदर्भातला कपुराचारा हा एक महत्त्वाचा जिल्हा आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर जो पश्चिम किनारा होता भारताचा, की ज्यामध्ये काही महत्त्वाचे प्रदेश की जे अत्यंत नामांकित प्रदेश म्हणून या कालखंडातले भूभाग म्हणून, जिल्हे म्हणून या कालखंडातले ओळखले जातात. त्यामध्ये भरूच, कल्याण, सुपारा इथले महत्त्वाचे बंदरे आणि हे समुद्र किनारे आपल्याला असलेले आपल्याला दिसून येतात. आणि चौल, भरूच, कल्याण, सोपारा आणि चौल हे एक महत्त्वाचे केंद्र आपल्याला पश्चिम किनाऱ्याच्या लगत आपल्याला असलेले आढळून येतात. अंतर्देशीय बाजूने आपल्याला जो पश्चिम घाट आहे त्यामध्ये नाशिक आहे, एक महत्त्वाचं केंद्र सातवाहन कालखंडातलं आहे. जुन्नर आहे, कार्ले आहे. त्यावेळेला कार्ल्या व्हॅलीच्या ज्या लेण्या आहेत त्या लेण्यांमध्ये सातकर्णी आणि इतर जे राजवंशी आहेत त्याच्या वंशावळी आपल्याला दिसून येतात. त्यामुळे हा पश्चिम घाटाचा प्रदेश आहे. पुढे दक्षिणेला किंवा वरच्या भागात किंवा वरच्या कृष्णा खोरा आहे, कोल्हापूरच्या आसपासचा जो प्रदेश आहे, तो या सगळ्या सेटलमेंट म्हणजे सातवाहन कालखंडामध्ये या सगळ्या सेटलमेंट आपल्याला दिसून येतात. आणि त्या सेटलमेंट पॅटर्न समजून घेण्यासाठी हे एक महत्त्वाचे जिल्हे किंवा भूभाग आपल्याला वरपांगी आपण समजून घेतले की हा दख्खनचा प्रदेश होता. तर त्या दख्खनच्या प्रदेशामध्ये सातवाहनकालीन काय नामं होती जिल्ह्यासाठी यासाठी त्या संदर्भातला एक महत्त्वाचे उल्लेख आहे. दख्खनमध्ये सुद्धा त्या काळात तटबंदीच्या वसाहती विकसित झालेल्या आपल्याला दिसून येतात. त्यावेळेस सातवाहनकालीन शिलालेखाची ही एक महत्त्वाचा फोटो आहे, की जे खरं तर नाणेघाट लेणीमध्ये हे सगळे कोरीव काम आपल्याला दिसून येतं, की जे 2ऱ्या शतकात ला आहे. याच्यामध्ये खरं तर हे नायनिका ही जी काही सातवाहनकालीन राणी होती, त्या नायनिकाचं इन्स्क्रिप्शन किंवा त्या नायनिकाचा शिलालेख म्हणून ओळखला जातो, की जो खरं तर संस्कृत भाषेमध्ये नाणेघाट इथे स्थित आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे कोरीव लेख आपल्याला या संपूर्ण कालखंडामध्ये सातवाहन विशेषतः कालखंडामध्ये आपल्याला दिसून येतात. खरं तर प्रशासन व्यवस्था समजून घेण्यासाठी हे अत्यंत सोपं असं प्रशासन सातवाहन कालखंडामध्ये होतं. मौर्य साम्राज्याच्या विस्तृत पद्धतीने एक वेगळ्या पद्धतीचं कॉम्प्लेक्स होतं. त्याच्या तुलनेमध्ये सातवाहन कालखंडाचं प्रशासन हे अत्यंत सोपं आणि सुलभ होतं. वंशपरंपरागत समाज अस्तित्वात असल्यामुळे प्रत्येक मंत्रिपद किंवा मंत्री हे मंत्रिपद हे बापाकडून मुलाकडे गेलेलं आपल्याला दिसून येतं, कारण वंशपरंपरा मानणारा असा तो समाज. यामध्ये खरं तर गावाचा जो महसूल आहे त्यातला महत्त्वाचा भाग सातवाहनकालीन राजे हे ब्राह्मण किंवा बौद्ध या दोन्ही यांना दान करण्यामध्ये व्यतीत करायचे किंवा त्यांना दान केलं जातं. त्यामुळे दक्षिणेचा जो काही म्हणजे दक्षिणा या अर्थाने दान या अर्थाने जी काही संस्कृती होती त्यामध्ये दोन एक महत्त्वाचे एक रिलिजियस सेंटर किंवा धार्मिक केंद्र आपल्याला या काळात सातवाहनांच्या काळात दिसतं. ते काय बौद्ध आणि दुसरे
ब्राह्मण. त्यामुळे दोन्हींना दान केल्या गेल्याच्या विविध प्रशस्ती आपल्याला आढळून आलेल्या आहेत. या बौद्धांना सुद्धा या काळात मोठ्या प्रमाणात दान झाले असल्यामुळे त्यांचा संघ हा एक वेगळ्या पद्धतीने वाढीस लागला आणि त्याचा एक वेगळा विकास, संघगणाचा विकास सुद्धा आपल्याला सातवाहन कालखंडामध्ये झालेला दिसून येतो. तिजो कारले भालेच्या लेण्यामध्ये सुद्धा बौद्धांच्या संदर्भातले काही महत्वाचे सांस्कृतिक आणि भौतिक अवशेष आपल्याला दिसून येतात. त्याच काळामध्ये तामिळहम किंवा त्या सगळ्या पट्ट्यामध्ये आपल्याला नागार्जुन कोंडा हे एक वेगळ्या पद्धतीचं बौद्ध क्षेत्र किंवा बौद्ध तत्वज्ञान आणि बौद्धाच्या संदर्भातले शहर विकसित झालेले आपल्याला दिसून येतात. तर हे जे दान होतं ते खरं तर प्रथम त्यांची जी विधानसभा वर्तमान भाषेत आणि त्या काळातलं जे नाव होतं निगम सभेमध्ये घोषित केलं जायचं आणि ते घोषित केलेल्याला संमती मिळाल्याच्या नंतर ते तांब्याच्या ताटावर, की ज्याला आपण ताम्रपट म्हणतो, त्या ताम्रपटावर कोरलं जायचं आणि नंतर त्या दानाच्या संदर्भातल्या प्रक्रिया पूर्ण केल्या जायचं. त्यामुळे राज्यकर्त्यांचा खरं तर प्रशासनाच्या दृष्टीने आणि दूर करण्याच्या याने एक होता की महसूल वाढीचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात असावं, म्हणून महसुलासाठी अधिकाधिक जमीन लागवडीखाली आणण्यास राज्यकर्ते उत्सुक होते. कारण शेतीचा विकास झाला तर शेतीतून उत्पादन वाढेल आणि त्या उत्पादनातून राज्याचा महसूल वाढेल, असे एक धोरण, एक प्रशासकीय धोरण म्हणून या काळात उभं राहताना आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर व्यापारातून एक महत्वाचा महसूल मिळण्याचा एक महत्वाचा स्रोत होता, तो म्हणजे व्यापार. एक होतं शेती आणि दुसरं होतं व्यापार. त्यामुळे व्यापारातून सुद्धा एक महत्वाचे घराणे आपल्याला उदयास आलेले दिसतात आणि या व्यापारातला महसूल पूर्णपणे गिल्ड, की ज्याला आपण मनोर असं म्हणू शकतो, किंवा व्यापाऱ्यांचा असा एक छोटासा संघ, त्याद्वारे हा महसूल हाताळला जायचा. आणि ते जे व्यापारी किंवा हे जे काय मनोरमध्ये असलेले जे काय गिल्ड्स होत्या, त्या गिल्ड्स एक बँकर्स म्हणून सुद्धा त्या काळातले उभे राहिलेले आपल्याला दिसून येतात. समाजाच्या परिप्रेक्ष्य टाकताना आपल्याला असं दिसून येतं की सातवाहन कालखंड किंवा सातवाहन गौतमीपुत्र सातकर्णी किंवा सिमुख हे ब्राह्मण होते. समाज रचना म्हणून तत्कालीन मनुस्मृतीने जे जे काही नीती नियम बनवले होते त्याच्या विरोधात किंवा त्याच्यापेक्षा वेगळ्या चालीरीती आणि वर्तणूक आपल्याला सातवाहन कालखंडामध्ये दिसून येते. एका बाजूला सातवाहन हे स्वतः ब्राह्मण असले तरी सुद्धा त्या सगळ्या रचना किंवा त्या सगळ्या मूल्य हे मनुस्मृतीपेक्षा वेगळे आपल्याला दिसून येतात. याचं पहिलं उदाहरण म्हणजे की सातवाहन कालखंडातले राजवंश हा ब्राह्मण राजवंश होता. मनुस्मृती आणि इतर धर्मग्रंथाच्या आधाराने ब्राह्मणांना राजा होण्याचा अधिकार नव्हता किंवा क्षत्रिय हेच केवळ राजेचे राजा बनण्यासाठी लायक होते, जे राजसयू यज्ञ आणि इतर ज्या काही यज्ञाच्या आधारे, अश्वमेध यज्ञाच्या आधारे राजा होता येत. परंतु मनुस्मृतीपेक्षा वेगळ्या परंपरा इथे पाळल्या गेल्या. क्षत्रियाऐवजी ब्राह्मण हा सातवाहनाचा राजा आपल्याला दिसून येतो. वडिलांच्या ऐवजी आईचं नाव लावण्याच्या प्रथा आपल्याला समाजामध्ये दिसतात. म्हणजे विशेषतः गौतमीपुत्र सातकर्णी हा एक महत्वाचा राजा. तर त्याचं खरं नाव सातकर्णी, तो गौतमीचा पुत्र होता, तो गौतमीचा मुलगा होता. अशा पद्धतीच्या चालीरीती सुद्धा आपल्याला दिसून येतात. या काळातला जो व्यवसाय होता तो जातीवर नसून नावानुसार ओळखला जायचा, की जो उत्तरेमध्ये खरं तर जातीनुसारच व्यवसाय असल्याच्या किंवा त्या ओळख असण्याच्या शक्यता तयार झाल्या आहेत. ते सातवाहन कालखंडामध्ये पूर्णपणे वेगळ्या नावाने व्यवसाय ओळखले जायचे. या सगळ्या यामुळे आणि विशेषतः दक्षिणामुळे आपल्याला सातवाहनांचा प्रभाव या संपूर्ण भूभागावर दिसतो आणि या सगळ्या दक्षिणेमुळेच आपल्याला बौद्ध संघ सुद्धा वाढलेला आपल्याला दिसून येतो. सातवाहन समजून घेतल्याच्या नंतर दक्षिणेकडचे जे 3 महत्वाचे राजवंश होते, चोल, पंड्या आणि चेराज, तर तो तामिळहम प्रदेश की जो अति दक्षिणेकडचा भाग होता, की जो खरं तर व्यंकटम आणि कन्याकुमारीच्या टेकड्यामधल्या जमीन होती, त्याला तामिळहम किंवा तामिळकम म्हणून ओळखलं गेलं. भूभाग म्हणून ते मोडेन तामिळनाडू किंवा केरळ किंवा वर्तमानातलं तामिळनाडू किंवा केरळ हा जो काही प्रदेश होता तो तामिळहम या राजवंशाचा किंवा या प्रदेशाचा तो होता, की ज्यामध्ये चेरा, चोल, पांड्या हे महत्वाची राजघराणे होते.
समुद्र किनाऱ्याचा आतला भूभाग जो होता तो संपूर्ण हा जो दक्षिणेकडचे चेरा, पंड्या आणि चोला आणि हा प्रदेश सोडल्याच्या नंतर उर्वरित सगळा सातकर्णी यांनी आपल्याला सगळं दिसून येतं. त्यावेळेस अँशियन तामिळहम पोर्ट्स म्हणून ही सगळी काही पोर्ट्स आपल्याला किंवा बंदरं किंवा किनारे आपल्याला त्याच्यात दिसतात. या तामिळ चेल, चेरा आणि पांड्या या राजवंशांनी काही 5 महत्त्वाचे इको झोन तयार केले होते आणि त्याच्या काही महत्त्वाच्या निर्वाहाचे सुद्धा व्यवस्था आपल्याला दिसून येतात. तर ते 5 झोन या नकाशामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतात, की ज्यामध्ये कुरुंजी, पल्लाई, मुल्लई, मारुतम, निताल या तिन्ही राजवंशामध्ये या पद्धतीच्या काही इको झोन्स आपल्याला दिसून येतात. कुरुंजी जो लाल रंगामध्ये हा जो प्रदेश आहे तो कुरुंजी म्हणून ओळखला गेला. ओके. तो खरं तर ज्यामध्ये शिकार आणि मेळावा घेण्याची किंवा अशी जी काही गोष्टी असायच्या तो कुरुंजी या प्रदेशात होत्या, की जो खरं तर डोंगराळ भूप्रदेश, की जो खरं तर दख्खनच्या पठाराशी संबंधितच डोंगराळ असा भूप्रदेश होता. पलाई नावाचं जे होतं ते शुष्क क्षेत्र होते, जे कोरडी जमीन त्यामध्ये होती. मलई म्हणजे खेडूत होतं, की ज्यामध्ये पशुपालन आणि स्थलांतरित हे शेती प्रक्रियेमध्ये गुंतलेले आपल्याला दिसून येतात. मारुतममध्ये ती ओली जमीन होती, ती जास्त सुपीक जमीन होती शेती व्यवसायासाठी आणि निताल जो शेवटचा इको झोन म्हणून ओळखला जातो, की ज्यामध्ये मासेमारी किंवा मीठ बनवणे. कारण हा जो निताल भूप्रदेश आहे, की जो खरं तर समुद्र किनाऱ्यांच्या लगतचा भूप्रदेश आहे. यामध्ये मासेमारी आणि मिठागरं आपल्याला दिसून येतात. ही तिन्ही ज्या राजव्यवस्था होत्या, चोल, पांड्या आणि चेरा या कालखंडामध्ये आपल्याला अशा पद्धतीचे 3 इको झोन्स आपल्याला दिसून येतात. त्यामुळे या सगळ्या या काळामध्ये म्हणजे या 3 तामिळहम प्रदेशामध्ये सुद्धा विवाहाच्या संदर्भातल्या युती आपल्याला दिसून येतात किंवा मॅरेज अलायन्सेस दिसून येतात, जे मोठ्या-मोठ्या सरकारांमध्ये असतं. या सगळ्या भूप्रदेशांमध्ये कृषी क्षेत्र हे मोठं असल्यामुळे हे तिन्ही राज्ये एक प्रभावशाली राज्य म्हणून ओळखले गेले. ओके. आणि हे जे काही प्रमुख पद होतं, विविध जे प्रकार होते, म्हणजे छोट्या गावचा प्रमुख, ओके, त्याच्यापेक्षा थोडा मोठा, सर्वात मोठा, या सगळ्यांची जी पदं होती त्यामध्ये किझर, वैलीर, वेदूर या प्रामुख्याने विविध प्रकारमध्ये श्रेणी आढळतात. किझर जो होता ते लहान गावाचा प्रमुख होता. वेलार हा थोड्या मोठ्या गावाचा होता आणि वेदर हा अत्यंत सर्वात मोठ्या गावाचा प्रमुख या तामिळहम प्रदेशामध्ये आपल्याला दिसून येतो. त्यामुळे वेतार, पुरावर, वेट्टूवर हे प्राबल्य असलेल्या टेकड्यांचे प्रमुख कुळ असलेले आपल्याला दिसून येतात. चेरांचं जे नियंत्रण, त्यातला जो चेरा आहे, म्हणजे आपण त्या नकाशामध्ये बघितलं खरं तर चेरा हे पश्चिम घाटातील कुरंजीचं वर्चस्व असलेलं क्षेत्र नियंत्रित करत होते, की जे समुद्राच्या दिशेने होतं. चोल हे कावेरी क्षेत्र नियंत्रित करत होते. पांड्या हा दक्षिण मध्य भागात समुद्राच्या पद्धतीचा समुद्राच्या इथला प्रदेश नियंत्रित करत होते. याच काळामध्ये या राज्यव्यवस्थांमध्ये काही लुटी किंवा ज्या स्वाभाविक होत्या, परंतु त्या प्रमुखांनी केलेल्या लुटीतून किंवा चिफडम्सनी केलेल्या लुटीतून त्या लुटीचं पुनर्वाटप सुद्धा त्या काळात एंगेज असलेले जे योद्धे होते, बार्ड किंवा जे राजदरबारातले गायन करणारी माणसं होती आणि इतर जे होते त्याच्यामध्ये त्याचं वाटणी केलेली आपल्याला दिसून येतं. औदार्य आणि शौर्य हे सरदारांचे 2 महत्त्वाचे गुण आपल्याला तामिळ झोन्समध्ये दिसून येतात. या प्रमुख काही टर्म्स आहेत, की ज्या इको झोन्स म्हणजे हवामान म्हणजे तामिळनाडू प्रदेशाच्या संदर्भात. जो इको झोन्स म्हणतात ते इको झोन कशाला, तर हवामान किंवा स्वतःची परिवारणीय वैशिष्ट्ये असलेलं जे छोटं क्षेत्र असतं त्याला इको झोन म्हटलं गेलं, की ज्यामध्ये मातीची स्थिती, जीव याची गोष्टी होती. तीनही हा सुद्धा एक पर्यावरणीय घटक म्हणून ओळखला गेला. चिफडम जे म्हणजे वंशपरंपरागत प्रमुख पद ज्यांना दिले गेले, अशा पद्धतीच्या एक काही महत्त्वाच्या प्रमुख किंवा की नोट्स किंवा की टर्म्स आपल्याला तामिळनाडू प्रदेशाच्या संदर्भात दिसून येतात. आज आपण इथे थांबू. धन्यवाद.